नमस्कार मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमविरह भाग 73. मित्रांनो, ही गोष्ट आपण थांबवली होती. आजपासून ही गोष्ट सुरुवात करणार आहे. कथेमधील नावं चेंज केलेले आहेत. दादा या ठिकाणी आप्पा, माईला माईच, रंजकाच्या ठिकाणी शांतक्का, वीणाताईच्या ठिकाणी विजया, विलासरावांच्या ठिकाणी श्रीकांतराव, आर्याच्या ठिकाणी रुही, अर्जुनच्या ठिकाणी सत्या, करणच्या ठिकाणी समर, खुशीच्या ठिकाणी केशर, अनिरुद्धच्या ठिकाणी अनय, मोक्षदाला मोक्षदा, मीरा कस्तुरी, मायरा मनाली, सिमरनला सिमरनच असेल, शेखर नंदन, काजल चंचल. अशा प्रकारे आपण गोष्टीमधली नावं चेंज केलेली आहेत याची नोंद घ्यावी. मागील भागात तिचा किंवा त्याचा हात हातात घेऊन महाबळेश्वरचा सनसेट आणि सनराईज पाहण्यात काय सुख आहे हे प्रेमात पडल्यावर इथे येऊन समजतंच. आता पुढे, सत्या मामा आपण इथे का आलो? सत्याच्या कडेवर बसलेली रुही सनसेट पॉइंटला पोहोचले तसे प्रश्न विचारत. आपण सनला बाय बाय करायला आलो. तो जाईल ना आता त्याच्या घरी म्हणून. ते बघ समोर तुझी सनी कसा रेड रेड झालाय. से बाय टू हिम. सत्या तिला समोर दिसणारा सूर्याचा गोळा दाखवत. आय नो, मला आजोनी सांगितले सनी रोज इव्हनिंगला त्याच्या मम्माकडे जातो. तो मिस करतो ना त्याच्या मम्माला. रुही आप्पांनी शिकवलेले आठवून सांगत. अजून काय सांगितले तुझ्या आजोनी? तिची छान छान उत्तर ऐकून मनाली तिचे गाल ओढत विचारत. आजोनी सांगितले सन इज अवर गॉड. रोज सकाळी तो आपल्यासाठी लाईट अँड एनर्जी घेऊन येतो म्हणून त्याला थँक्यू म्हणायचं आणि जय बाप्पा करायचं, मग तो हॅपी होतो. रुही गालावर हात ठेवून सगळं सांगत. वाव, किती गोडुली आहेस ग तू प्रिन्सेस. इतकं छान कसं बोलतेस? मनाली पुन्हा तिचे गालगुच्चे घेत. डोंट डू दॅट. तू नको कलू. सत्तू मामा सांग ना हिला. तू आणि समू मामा कलनाल ना फक्त. मनालीने तिचे ओढलेले गाल सोडवून घेत ती वरडत. मनाली नको त्रास देऊ आमच्या स्वीटीला. मनुदी, अगं हे तिघे गेले कुठे? दिसत नाहीये तिथे. तिघे पण गायब आहेत. रुहीने समरचं नाव घेतलं तशी त्याला आठवण झाली. बाईकची सफारी करत निघालेले सगळे पक्षी अजून इच्छित स्थळी पोहोचलेले दिसत नव्हते. तसा सत्या काळजीने मनालीला विचारत. इथे दिसणार पण नाही ते. ही पब्लिक प्लेस आहे. पब्लिक प्लेसवर प्रायव्हेट काम कशी करणार ना? मनाली हसून त्याला पाहत. म्हणजे तिघं पण आमच्या नेहमीच्या जाग्यावर गेले असतील. आज तर त्यांचे पार्टनर पण सोबत आहेत. मग तर तिथेच असतील तिघं. तुमची नेहमीची जागा? हो, आमची सिक्रेट जागा. तिथून आपण सनसेट पाहत होतो. मस्त शांत जागा आहे. जास्त कुणाला माहीत नाही ही जागा. कॉलेजला असताना आम्ही शोधून काढली होती. जनरली इथे खूप गर्दी असायची नेहमी, म्हणून मग आम्हीच उचापत्या करत ती जागा शोधली होती. तेव्हापासून मग आम्ही तिथेच जायला लागलो. तिथे जाऊन पण शांत कधी सनसेट पाहिलाच नाही. आम्ही तिकडे काही कपल बसलेले असायचे. गुल्लू गुल्लू करत त्यांना त्रास द्यायचो आम्ही. कसले कसले आवाज काढायचो. कधी बोरं फेकून मारायचो तर कधी शेंगा. बिचारे वैतागून उठून निघून जायचे शेवटी. मनाली जुने दिवस आठवून त्यांचे किस्से सांगत. आवाज, बोरं, शेंगा. तिचे किस्से ऐकून सत्या डोळे फिरवून हसत तिला पाहत. एक मिनिट, तुझ्या डोक्यात पण ते शिजते जे माझ्या? मनाली त्याचं हसू पाहून विचारत. चला मग डोक्यात शिजलेला पुलाव घ्या वाढायला. सत्या आणि मनाली एकमेकांना टाळी देत. राज, एक कौन सी जगह है?
कोई दिखाई क्यों नहीं दे रहा है इधर, मुझे डर लग रहा है ऐसी जगह पे। सिमरन आजूबाजूला पाहून आणखीन त्याच्या जवळ सरकून बसत, सिमी डरने की क्या बात है, मैं हूं ना साथ में, हम अक्सर आते हैं यहाँ पे, टेंशन वाली कोई बात नहीं है, रिलैक्स, तुम यहाँ वहाँ ध्यान मत दो, मेरी तरफ देखो। तुम अक्सर आते थे मतलब? किसके साथ आते थे तुम? कौन थी वो? सच सच बताओ, अब एक हो तो बताओ ना। तुम क्या जानो सिमरन, इस राज के पीछे कितने हुरपरिया पागल बनी फिरती थी। राज केसातून हात फिरवून स्टाइल मध्ये सांगत, क्या तुम सच में लड़कियों के साथ आते थे यहाँ? झूठे कहीं के, मुझसे तो कहा कि मैं ही पहली और आखिरी हूँ। वो तो तुम्हें पटाने के लिए यूं ही बोल दिया था। क्या झूठे मक्कार चीटर कहीं के। हाय मेरा पंजाबी तड़का, तुम और तुम्हारा गुस्सा, इस पे तो फिदा है हम, यही देखने के लिए तो सब किया। मजाक कर रहा था मेरी लस्सी, इस राज की तो बस एक ही सिमरन है। त्याला मारणाऱ्या तिचे हात पकडून तिच्या गालावर ओठ टेकवून तो, हटो छोड़ो, ऐसा भी मजाक होता है क्या कभी? बात मत करो तुम मुझसे और पास भी मत आओ। सिमरन चिडवून सरकून बसली तसा अचानक जोरात कसलासा विचित्र आवाज आजूबाजूनी येऊ लागला। राज राज, ये आवाज कैसी है? सिमरन घाबरून आजूबाजूला बघत, आवाज कैसी आवाज? अरे देखो देखो फिर से आ रही है, मैंने बोला था ये जगह सही नहीं है, उल्लू की आवाज आ रही है मुझे, कितनी भयानक है, चलो ना चलते हैं यहाँ से। ए मॅड, दिवसा हा आवाज कशाला लावला? दिवसा घुबड कधी बरडतात का? डाऊट येईल ना राजला, बदल दुसरा आवाज लाव पटकन। सत्याच्या डोक्यात टपली मारून मनाली त्याला ओरडत, मगासची मनालीची आयडिया ऐकून आज ती प्रत्यक्षात उतरवायची आयती संधी आली होती तर ती कशाला सोडायची? आज इथे एक नाही तर तीन तीन कपल होते, असंच सुखासुखी रोमांस सोडी होता त्यांच्या नशिबी। सत्या आणि त्याची गँग इथे असताना मनाली, सत्या, सायली आणि कस्तुरी चौघे गुपचूप मनालीने आणलेल्या त्यांच्या सिक्रेट जाग्यावर पोहोचले होते। तिने सांगितल्याप्रमाणे तिघे पण आपापल्या पार्टनर सोबत तिथेच आजूबाजूला होते। राजपासून सुरुवात करत सगळ्यांनी त्यांच्या रोमांसची वाट लावायची अक्कल लढवत त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली होती। सिमरन घाबरट असल्यामुळे मोबाईलमध्ये प्राण्यांचा आवाज लावायचा प्लॅन करून सत्याने घुबडाचा आवाज चालू केला होता। अगं मग कोणता आवाज लावू? वाघ सिंह यायला हे काय ताडोबाचा जंगल आहे का? सत्याने वैतागून तिला विचारलं। तशा सायली आणि कस्तुरी फिदी फिदी हसत, राज चलो चलो, देखो बंदर है यहाँ शायद, कितना शोर कर रहा है, मुझे डर लग रहा है, चलो ना। घाबरून त्याला चिपकलेली सिमरन पुन्हा आजूबाजूनी माकडांचे आवाज यायला लागले, अजूनच घाबरली। सिमरन कुछ नहीं करते बंदर, मैं हूं ना। अचानक हा आवाज, दिवसा घुबडाचा आवाज कसा काय आला? प्राणी पण आता टाइम काळ काही पाळत नाही वाटतं। राज आजूबाजूला पाहून मनात बडबडत, कसली घाबरलीये बघ ती, बिचारा राज, तिला उचलून घ्यायचं बाकी आहे फक्त। माकडासारखी चिपकून बसलीये त्याला। लांबून सिमरन आणि राजला लपून पाहणारे चौघे एकमेकांना टाळी देऊन सिमरनची उडालेली धांदल पाहून हसत होते। माकड, अस्वल, मध्येच हत्ती पण चुकून आला होता। तसेच वेगवेगळे चित्र विचित्र आवाजाचे पक्षी पण अवतरले होते सिमरनच्या आजूबाजूला। घाबरून राजला वरडणारी सिमरन आणि तिची समजूत काढून वैतागलेला राज। मज्जा येत होती समोरचं दृश्य पाहायला। शेवटी वैतागून सिमरन त्याला ओढत घेऊन निघाली तसे हळूहळू आवाज कमी कमी झाले। यस, चला इथलं काम तर झालं, आपले दुसरे कपल काय करतायत बघूया। सायली शेंगा बोरा आहेत ना? राज आणि सिमरन जायला निघाले तसे चौघे आपला मोर्चा दुसऱ्या कपलकडे वळवत,
वाव, किती छान जागा आहे ही. इतक्या सुंदर आणि शांत जागा कुठून शोधून काढता तुम्ही? आम्ही तर किती वेळा आलो इथे, पण आम्हाला तर नाही दिसली कधी ही जागा. काय अहो, कधीची मी एकटीच बडबडते. बोला ना तुम्ही. मागून हाताच्या विळाक्यात तिला पकडून कधीच तिच्या खांद्यावर डोकं ठेवून फक्त शांत तिची बडबड ऐकत बसला होता. तशी ती त्याला आवाज देत, थांब ना, अशी जाऊ नको. तू बोल, मी ऐकतोय. छान वाटतंय नुसतं असं तुला ऐकत बसायला. पण मला असं का वाटतंय, जे बोलायचं ते तर बोलत नाहीये तू. नको ते सगळं बोलतीये. तुझे डोळे वेगळं का बोलतायत आज माझ्याशी? ती उठायला लागली तसा तो पुन्हा तिला मागे खेचत शांतपणे तिच्या डोळ्यात पाहून विचारत, वेगळं? काय ते वेगळं? त्यांनी तिचे डोळे वाचले तशी ती गडबडून त्याला पाहत, ते तुम्हाला गुलछडी, रिलॅक्स, इतकं टेन्शन का होते लगेच? काही असेल तर तू सांगशील ना मला, हो ना? मी जनरल विचारलं. सोड ते, तू सांग, कसं वाटतंय तुला फार्म हाऊस ही जागा? कॉलेजला असताना आम्ही सगळे नेहमी यायचो इथे. काही कपल बसलेले असायचे इथे. तेव्हा किती पानसट वाटायचं हे सगळं. आणि आता बघ, मी पण तेच करतोय. आता कळतंय तो पानसटपणा किती गोड असतो तो. तिच्या कानावर ओठ फिरवत तो हसून तिला सांगत, खूप छान आहे सगळं इथे. तुम्ही सोबत आहात तर अजूनच छान वाटते सगळं. थोडी विचलित झालेली ती शांतपणे त्याला पाहून, आवडलं ना तुला? मला पण खूप आवडतं इथे. शांत जागा नेहमीच आवडतात मला. आपण पुन्हा नक्की येऊ इथे, फक्त तू आणि मी. तो हळवारपणे तिच्या कानात सांगत होता तशी ती लाजून गालात हसत हुंकार भरत, आईला सत्या, मला चिमटा काढ रे जोरात. समोर नक्की लीडरच आहे ना? मला तर विश्वासच बसत नाहीये. अरे, ह्या चिडकू रामाचा इतका कायापलट कसं झाला? काय केलं काय या केशरने? आपल्या आजूबाजूला पण मुलगी नावाचं कोणतं प्राणी पण अस्तित्वात असतो हे तर त्याच्या गावीही नसायचं. आणि आता बघ, कलियुगात राम जलामला की काय? एक वचनी एक पत्नी पॅटर्नवाला. समोर तिच्या गालावर ओठ टेकवणाऱ्या समरला पाहून म्हणाली बडबडत, माझी दीदी आहेच तशी. माझी दीदी आहेच तशी भारी एकदम. कस्तुरी आपल्या टी शर्टची नसलेली कॉलर उडवत, हो ना, माझी मैत्रीण आहे ती बेस्ट एकदम. सायली पण चान्स मारून घेत. आणि माझी वहिनी एक नंबर. सत्या पण समोर पाहून, प्लॅन बदलला नाही ना तुमच्या तिघांचा? एवढं प्रेम उतून जायचं म्हणून विचारतोय, म्हणाली केशरचं गुणगान गाणाऱ्या तिघांना विचारत. नाही, अजिबात नाही. सकाळच्या पाण्याचा बदला तर घ्यायलाच हवा. एक पोरगी आपल्या सगळ्यांवर भारी पडते म्हणजे काय? सत्या सकाळचा पाण्याचा किस्सा आठवून बोलत, हे काय आहे? समरने तिच्या एका गालावर ओठ टेकवले तसा दुसऱ्या गालावर जोरात बोर येऊन लागला. बोर आहे? पडलं असेल झाडावरून. बोर? या झाडावरून? हे तर कडुलिंबाचं झाड आहे. याला लाल बोर कधीपासून यायला लागले? केशर वर पाहून, सोड ना तो बोर. आला असेल चुकून. समोर तिचं लक्ष पुन्हा स्वतःकडे करून घेत, अहो, हे बघा पुन्हा. काही काळ गेला तसं पुन्हा तिच्या डोक्यात दुसरा बोर येऊन पडला. केशर, हे बघ, अगं माझ्या हातावर पण शेंग येऊन पडली. दोघे एकमेकांना प्रवकत होते आणि पुन्हा तोच प्रकार घडला. तसे दोघे आजूबाजूला पाहत, अहो, कोण मुद्दाम फेकून मारतय का काय? एक मिनिट, चल उठ इथून. हे मुद्दामच चाललंय. तू काही बोलू नको, माझ्यासोबत शांत चल फक्त. केशरने विचारलं तशी त्याची ट्यूब पेटली. हे कोणाचं काम असणार? तो तिला घेऊन उठला आणि मागे वळून न पाहता समोर पार्क केलेल्या बाईक जवळ आला. यार, इतक्यात निघाला पण हा लीडर.
एक दोनच शेंगा मारून झाल्या. सत्या चल लवकर, तो तिकडे पोहोचायच्या आधी आपल्याला पोहोचायला लागेल, नाहीतर आपलं काही खरं नाही. समोर बाईकवर बसणाऱ्या समरला पाहून मनाली बडबडत, निघायचं कसं पण? त्याला जाऊ दे ना, दिदूनी पाहिलं ना, माझी तर इथेच वाट लागेल. कस्तुरी पण केशरला पाहून, अहो असे इथे का बसून राहिला तुम्ही? कोण करत होतं मुद्दाम सांगितलं नाही तुम्ही? केशर बाईकवर नुसतं बसून राहिलेल्या समरला विचारत. अरे सम्या, तू पण इथे? दोघं बोलत होते तशी बाईक त्याच्याजवळ आणत राज आणि सिमरन त्यांना आवाज देत, तू इथे काय करतोय? बाईक थांबून राज विचारत, तेच जे तू करतोय. मी कसलं काय करतोय? काही करायला मिळेल तर ना. माहित नाही आज सगळे प्राणी इथे कसे अवतरलेत. अचानक कसले कसले आवाज यायला लागले इथं. मग काय ही लागली घाबरायला. काही न करता निघालो तसेच आल्या पावली. राज वैतागून सांगत, तुझे प्राणी आमच्या इथे पण आले होते बोर आणि शेंगा फेकून मारायला. समर बाईकच्या मिरर मधून मागे पाहत राजला पण इशारात मिरर पाहायला सांगत, चायला हे प्राणी आहेत होय, हे डोक्यातच नाही आलं. मिरर मधून दगडाचा आडोसा घेऊन लपलेली मनाली दिसली तसे दोघं एकमेकांना पाहत, चल मग निघूया आता. राज समरला सूचकपणे पाहून, अहो काय झालं? काही नाही, चल आपल्याला झू मध्ये जायचं प्राण्या बघायला. समर हसून तिला बसायला सांगत, प्राणी गेले का? गेले. बाईक निघाल्याचा आवाज आला तसं सथ्या मनालीला हळूच विचारत, थांब थांब, आत्ताच निघाले, थोड्या वेळाने निघू. रातचा काही भरोसा नाही. मनुदी दिसत तर नाहीयेत कुणी. दोघांच्या गाड्या ज्या दिशेला गेला त्या दिशेला चौघे पाहत, मनुदी थांब, मी यावर चढून बघतो. समर्दाचा पण काही भरोसा नाही. ह्याच शेंगा आणि बोरं टाकून चटणी करेल तो मला इथे पाहिलं तर. सत्या दगडावर चढून पाहत मनालीशी बोलत, गँग चलो चलो, रस्ता साफ है, लगेच निघा. सत्या आनंदाने वरडत दगडावरून उडी मारून खाली आला तसं शॉक लागून जोरात वरडला, समरदा, राजदा. हातात झाडाची भली मोठी फांदी घेऊन समर आणि राज उभे होते. मनाली आणि सत्या समोर. त्यांच्या मागे पाहिलं तर सायली आणि कस्तुरीच्या तोंडावर हात ठेवून त्यांना सिमरन आणि केशरने पकडून ठेवलं होतं. सिमरन, यही है तुम्हारे बंदर और उल्लू. आणि ही बघ बोरं आणि शेंगांची झाडं. समर मनालीच्या हाताकडे इशारा करत केशरला दाखवत, लीडर, अरे मी ते, हा तुम्ही लोक काय इथे हनीमूनवर नाही आले? आपली ग्रुप पिकनिक आहे. तिघे पण गायबच झाले. सूट दिली म्हणून किती घ्यायची? मनाली जोर एकवटून त्याच्या हातातली फांदी बघून धिटाईने बोलत, हो हो बरोबर आहे मनुदीचं. लहान मुलांचं जरा तरी विचार करा, काय दुष्परिणाम होतील त्यांच्यावर. सत्या पण मनालीला सपोर्ट करत घाबरत पण शब्दावर जोर देऊन बोलत, लहान मुलं तुम्ही सगळे? समोर एक नजर चौघ्यांवर फिरवत पाहू लागला तसे सगळे मान ढोलावत, राज काय करायचं रे लहान मुलांचं? घ्या हाताखालून काढून सगळ्यांना. चुका सुधारायला नको का लहान मुलांच्या? काय हाताखालून म्हणजे? सत्या डोळे मोठे करून समरकडे पाहत, तेच जे खूप दिवस झाले तुझ्यावर करायचं राहिलंच. खूप गॅप पडला होता ना, विसरला असशील, आठवण करून देतो ये. समर एक हाताने त्याला जवळ बोलावत. समर आणि राज दोघांच्या दिशेने जवळ यायला लागले तशी दोघांनी घाबरून साईडनी हळूच पळ काढत त्यांच्यापासून धूम टोकली. जोर जोरात वडत दोघे पुढे पळत होते तर राज आणि समर त्यांच्या मागे. फांदीचे 2-3 फटके पायावर पडले होतेच दोघांच्या. तसे आणखीन जोरात वरडायला लागले. कस्तुरी आणि सायली पण केशरचे चांगलाच डोस भरला तशा त्या दोघी पण तिच्यापासून पळ काढून त्यांच्या मागे पळाल्या होत्या. संध्याकाळच्या त्या सुंदर सूर्यास्तासोबत हा नजारा पण पिक्चरच्या सीन सारखा पाहण्या योग्य होता. सत्याच्या मागे समर
तर मनालीच्या मागे राज फांदीप घेऊन पळत, तर सायली आणि कस्तुरीच्या हातातले शेंगा बोर घेऊन शिमरन केशर त्यांना मारत त्या दोघींच्या मागे पळत. अरे वीरू, सॉरी बाबा, सोड ना, पुन्हा नाही करणार. पुढे पळणारी मनाली मागे राजला पाहून धापा टाकत त्याला बोलत, मेलो मेलो, आई ग, कुणाचा जीव वर आलाय रे, डोळे आहेत का फुटलेत ह्यांच्या. तर मागे बघून पळणारी मनाली समोर धाडकन येऊन अनयवर कोसळली. तसा पाठमोरा असणारा अनय तिच्या धक्क्याने समोर उभ्या मोक्षदाच्या गळ्यात जाऊन पडला. कोण रे हा दगड्या मध्येच उभा राहिलाय, दिसत नाही का रे? मनाली पण धडकली तशी सावरून त्याला पाहून बडबडत, अगं का साडेसाती सारखी माझ्या मागे लागतीये? सुखाने जगू देणार आहे की नाही या जन्मात तरी तू मला? मीच भेटलो का तुला? नेहमी कशी सगळ्या मूडची माती करायला टपकते. आणि तिला पाहून बडबडत, अरे ते मरू दे, साडेसाती राहू केतू, पहिले या राजपासून वाचव मला, येड लागले त्याला, ते बघ हातात त्याच्या. मनाली त्याला डाल बनवून समोर हातात फांदी पकडलेला राज दाखवत, अरे काय हे सगळी गँग आली इकडे? काय केलंय काय तू नक्की? आणि एकीकडे पळणाऱ्या सत्याला आणि समरला पाहत, तर एकीकडे सायली, केशर आणि बाकी सगळ्यांना पळताना पाहत, अन्या हो बाजूला, हिला तर सोडत नसतो आज मी. अरे काय रे, काय झालंय एवढं? सगळे पळतायत काय? हे कसे काय? एवढा का चिडलाय तू? अनय आणि मोक्षदा काही न कळून सगळ्यांना पाहत, विचार हिलाच. राज चिडून मागे हसणाऱ्या मनालीला पाहून सगळं घडलेलं रामायण सांगत. राजने सगळं सांगितलं तसं अनय आणि मनाली मिळून दोघांवर हसायला लागले. काही वेळात पळत सत्या पण अनयच्या आधाराला मनाली सोबत मागे लपला. तसा अजूनच अनय हसायला लागला. सगळे एक एक करत हास्यात सामील होत तिथे जमले. तसे आपल्याच करणीवर जो तो हसत मगाची मज्जा आठवत होते. सगळी धमाल मस्ती झाली तसे पुन्हा सगळे नेहमीच्या जागेवर पोहोचले होते. सगळ्यांना आलेलं पाहून नंदनच्या तर जीवात जीव आला होता. बिचारा कधीच्या चंचल नामक आयटम बॉम्ब सांभाळत जीव मुठीत घेऊन बसला होता. साजरी आणि रुही पण आपापले मस्त फोटो सेशन करून त्याची मस्ती करत बसल्या होत्या. शांतपणे सगळे समोरच सूर्यास्त पाहत एकमेकांच्या बाजूला बसून विसावले. अंगाला झोंबणाऱ्या थंडीत हातात वाफळता चहाचा प्याला आणि समोर ढळणारा सूर्य डोळ्यांची आणि मनाची पारण फेडत होता. ती सगळी हवीशी वाटणारी शांतता आणि तिथला गारवा अनुभवत सगळे काही काळ फक्त शांत बसून होते. सगळ्यांचे ढळत्या सूर्यासोबत ग्रुप फोटो, सोलो फोटो, अतरंगी फॅशन काढून, जोडप्यांचे रोमॅन्टिक फोज, रुहीचे क्यूट फोज, तर चंचलचे हॉट फोज, सगळं आनंदाने करून झालं तसे सगळे निघायच्या तयारीत लागले. अहो तुम्हाला थंडी नाही का वाजणार? मला तर या शॉलमध्ये पण थंडी वाजतीये. समरने त्याचं जॅकेट काढून तिला घालायला दिला तशी ती तो अंगावर चढवत, हो ना वाजते की, पण तू आहे ना थोडं जास्तच जवळ आणि घट्ट पकडून बस बाईकवर, म्हणजे नाही वाजणार थंडी. नाही तर ये अशी समोर बसते का? समर खट्याळपणा करत, अहो काहीही तुमचं, सगळे थांबलेत आपल्यासाठी, चला लवकर. केशर लाजून त्याच्या मागे बसत. येताना जसे सगळे आले होते तसंच आत्ताही सगळे निघाले. फक्त अनय आणि मोक्षदा सोडून. येताना आवेगाने त्याच्या सोबत आलेली ती, जाताना मात्र आशाळून सगळ्यांना पाहून गाडीत जाऊन बसली होती. पुन्हा त्याच्या मागे बसून जायचं म्हणजे उगीच सगळ्यांना ग्रीन सिग्नल दिल्यासारखा होईल. अजून सगळं त्याला सांगितलं नव्हतं. तिने जोपर्यंत त्याला काही सांगत नाही तोपर्यंत कितीही मनात असलं तरी उगीच त्याच्या भावनाशी खेळ करायला नको. मगाशी त्याच्या मागे बसून आलेली ती काहीच न बोलता संपूर्ण एकमेकांना पाहण्यात प्रवास केला.
त्याच्या सहवासाने, प्रेमळ नजरेने फायर गन तर एकदम मेणासारखी वितळून अंग गोठून बसली होती त्याच्या मागे. काय बोलावं न सुचून फक्त त्याच्या बडबडीला होकार भरत शांत बसून होती. तिथे पोहोचल्यावर पण वेगळंच अवघडलेपणा सोबत होता. काय आणि कुठून सुरुवात करायची बोलायला यातच वेळ निघून गेला होता. सत्याला त्याच्यासोबत गाठवून एक नजर त्याला पाहून मान खाली घालून गप बसली होती. मला भूमवल जायचं. समू मामा घे ना. गाडीवर बसलेल्या समरला पाहून रुही पळत त्याच्याजवळ येत, भूमवल नको बच्चा, यावर खूप थंडी वाजते, तू गाडीतून ये मम्मा सोबत. तिला उचलून गाडीवर उभं करत समर समजावत, नो मी नाही येणार, मला पण यायचं भूमवल. सत्तू मामा पण बसला, ही पण बसलीये भूमवल. नंदू मामाला नाही येत भूमभूम. सगळ्यांना बाईकवर बसलेला पाहून रुही हट्ट करत, रुही हट्ट नको करू, चल लवकर उशीर होतोय. साजरी तिला मागून आवाज देत, समू मामा मला नाही जायचं, मला भूमवल बसायचं. यू डोंट लव मी एनी मोर. तू हिलाच लव करतो, गोदी घेतो, भूमवल नेतो, मला नाही घेत. मी आजोबांना सांगणार आहे तुझं नाव. रुही रडत बडबडत, ओके स्टॉप स्टॉप, रडू नको, जाऊया चल. पण मस्ती नाही, गप बसायचं. इमोशनल ब्लॅकमेल करण्यात तर मायलेकी पटायत आहात. समर नेणार म्हटल्यावर लगेच डोळे पुसून हसून त्याला बिलगलेली रुहीला पाहून बडबडत, समरने बाईक चालू केली तशी मागून बिलगलेली ती आणि पुढून बिलगलेली रुही, असं परफेक्ट फॅमिली पिक्चर सगळे पाहून हसून निघाले होते. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. तर मित्रांनो, आपण ही स्टोरी इथं थांबवलेली होती, पण आता मी ही स्टोरी पुढे घेऊन जात आहे. तर मित्रांनो, मला वाटतंय तुम्ही सर्वांनी स्टोरी ऐकताय. काही लोकच आपल्याला कमेंट्स करतात किंवा लाईक्स करतात, तर असं न करता सगळ्यांनी मला लाईक्स आणि कमेंट्स करत जा. कमी व्ह्यूज आल्यानंतर आपल्याला ह्याच्यातून काहीच इन्कम मिळत नाही. त्यामुळे माझा दिवसातला 4 ते 5 तास मला ह्या स्टोरी बनवण्यात जातो. त्यानंतरही मला काहीच इन्कम नाही. मी वर्ष झालं इथं काम करतेय, तरीही मला याच्यातून काहीच प्रॉफिट मिळालेलं नाही. आणि अशाच प्रकारे चालू राहिलं तर मला ही स्टोरी पुढे नेता येणार नाही. तर मी 1 महिन्याचं पर्यंत हे व्हिडिओ असे रेग्युलर टाकत जाणार आहे. बघणार आहे किती प्रमाणात आपले लाईक्स वाढणार आहेत किंवा शेअर सबस्क्रायबर काय वाढणार आहेत ते पाहणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला नक्की स्टोरी आवडत असेल. आपण जसं ही एक स्टोरी बनवण्यासाठी आपल्याला 4 ते 5 तास लागलेले असतात. तर तुम्ही विचार करा, तुमच्या 1 लाईक 1 सेकंदात तुम्ही 1 लाईक देऊ शकता. ह्याच्यात तुमचे कुठलेही पैसे वेस्ट होणार नाहीत किंवा तुम्हाला काही पैसे द्यावं लागत नाही. तर तुम्ही समजून घ्या मित्रांनो, आपल्यावर किती प्रेशर असतो, घरच्यांचा असतो. तू इतका वेळ काय करतेस, तुला काय मिळालं त्या स्टोरीतून, इतकं तू तुझा वेळ वाया घालत आहेस, असं घरच्यांना पण वाटत असतं मित्रांनो. त्यामुळे मी हे काम बंद केलेलं होतं. पण मला तुमचे कमेंट्स ऐकून खूप असं भरून आलं नाही. मला आता स्टोरी चालू करायची आहे, या उद्देशाने तुमचे कमेंट्स ऐकून मला खूप भरभरून आलं आणि मी परत ही स्टोरी चालू केलेली आहे. तर मित्रांनो, ह्याची तुम्ही जरूर नोंद घ्यावी. तुम्ही जितकं आम्हाला प्रेम द्याल तितकं आम्ही तुम्हाला हे व्हिडिओ रोजच्या रोज अपलोड करू शकतो. तर नक्कीच सगळ्यांनी भरभरून प्रेमरूपी लाईक्स आणि कमेंट्स आणि सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच आपला चॅनल मोठा होईल आणि आपल्याला रेग्युलर म्हणजे व्हिडिओज टाकता येईल, अपलोड करता येईल. तर तुम्ही आमची मदत केल्यानंतर आम्हाला काहीतरी सपोर्ट मिळाल्यानंतरच आपण पुढे जाऊ शकतो. नाहीतर बघू मित्रांनो, 1 महिनाभर मी ही स्टोरी अशी चालू ठेवणार आहे. धन्यवाद मंडळी.